केली का चोरी? सर नमस्ते. ही अशी बळजबरी करून गुन्हा कबूल करवून घेताय का तुम्ही? नाही, तुमच्या गावातले लोक सांगतायत म्हणून तपास सुरू आहे. अहो सर, ही प्रामाणिक माणसं आहेत, मी ओळखते यांना. सोडून द्या ना. कसं सोडून द्यायचं? गुन्हा केला यांनी. अहो नाही, मी सांगते ना तुम्हाला, ही प्रामाणिक आहेत. ते कायद्यानं सिद्ध होईल. कायदा असं दिसेल त्याला उचलून बळजबरी करून त्यांच्याकडनं गुन्हा कबूल करून घ्यायला सांगत नाही. राणा, राणा, ते काय सांगितलं होतं मी तुला? कुणाला सोडू नको म्हणून सांगितलं होतं ना? हीच का तुझी ड्युटी? सगळ्यांना बाहेर काढ. होय सर. अंजलीबाई, तुम्ही बाहेर व्हा. अहो राणाजी, इथे असं चुकीचं घडत असताना तुम्ही गप्प कसे बसू शकता? हे बघा अंजलीबाई, तुम्ही बाहेर व्हा. साहेब सांगलेत की. अजिबात नाही. मी या सगळ्यांना घेतल्याशिवाय बाहेर जाणार नाही. हो अंजलीबाई, तुम्ही थोडं बाहेर थांबा. कायद्यानं होऊ द्या ना सगळं. अंजलीबाई बाहेर व्हा. नाही नाही, आम्ही आमच्या नवऱ्यानं घेतल्याशिवाय जाणार नाही. अंजलीबाई, तुम्ही यासनी इकडे घेऊन आलाय तर तुम्हीच यासनी बाहेर घेऊन जा. बाहेर व्हा. चला. हे चुकीचं वागताय तुम्ही. चुकीचं तुम्ही करताय. कायद्यामध्ये उगा अडकाटी आणू नका. जावा. साहेब, बंद केलं सगळ्यांना आत. हा, काय झालं नाना? मी अंजलीबाईसनी पोलीस स्टेशनमधनं बाहेर काढलं. तुम्हाला सांगतो बुवा, त्या कधी बी चुकीची बाजू घेत नाही. त्या जर म्हणतात या माणसाने चोरी केली नाही तर मग नाही केली. मी खोट्याची बाजू घेतली असं वाटायला लागले मला. राणा, खऱ्याच्या बाजूने आपण कायमच उभं राहायचं असतं. पण आता तू पोलीस बी आहेस, हे विसरून चालणार नाही. तुला कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करायला पाहिजे. म्हणून तर गप्प बसलो ना. पण आपण जे केलं ते चुकीचं केलं असं वाटायला लागले. तू तुझ्या वरच्या अधिकाऱ्यानं दिलेला आदेश पाळला, त्यात चुकीचं काय नाही. पोलिसांना भावनेनं नाही, कायद्यानं वागायला. आता तुझे हे झालं त्याचा विचार सोड आणि खरी बाजू समोर आणायचं काम कर. बुवा, ते तर मी करणारच सोडा. पण अंजलीबाईंनी जरा तरी मला समजून घ्यायला पाहिजे होतं का नाही? माझ्यावर जरा तरी विश्वास ठेवायला पाहिजे होता. तू तुझ्या जागेवर बरोबर आहेस आणि अंजली तिच्या जागेवर. अहो अंजली ताई, काय करायचं आता? आम्ही कसं जगायचं? आम्ही मोलमजुरी करून खातो, ते चुकलं का आमचं? नाही नाही, तुमचं काही नाही चुकलंय. मग असं का आमच्या माणसांनी पोलीस स्टेशनात अडकवलंय? अहो हातावरचं पोट आमचं आज केलं तर उद्या खाणार आम्ही. अहो तुम्ही म्हणताना आमची पोरं कसं बस शिकतात. आता आमच्या माणसांनी अडकून ठेवलंय, काय करायचं आम्ही? तुम्ही नका काही काळजी करू, सगळं नीट होईल. अहो आता पोलीस स्टेशनात गुन्हा नोंद झाल्यावर गावात उद्या काय बी गेलं तर आम्हाला पहिलं धरणार. आम्ही कुणाच्या रानात काटके चोरले नाहीत, घरात कशा चोऱ्या करणार? आणि असा आळ आमच्यावर आला तर आम्हाला काम कोण देणार? तुम्हीच सांगा बाई. हे बघा, मी आहे तुमच्यासोबत. मी काही चुकीचं होऊ देणार नाही. अहो पण त्यांना आत टाकले, आता काय करायचं? अख्खं गाव काय आमच्या विरोधात, काय करायचं आम्ही? अख्खं गाव जरी तुमच्या विरोधात असलं ना तरी मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही काही काळजी करू नका, मी काही चुकीचं होऊ देणार नाही. काय बी करा आणि आमच्या माणसाची सोडून आणा बाई. आता उद्या आपण तेच करायचं. उद्या आपण आंदोलन करूया. आंदोलन? हो. नको बाई, काय बोलून होत असलं तर बघा की. हो, आता आपण पोलीस स्टेशनला बोलण्यासाठीच गेलो होतो ना. तिकडे काय घडलं ते बघितलंच तुम्ही. त्या परेश पाटलांनी सगळ्या गावकऱ्यांना फूस लावली. आता आपल्याकडे एकच पर्याय उरलाय, आंदोलन. पण त्यानं काय होणार आहे? त्यानं विनाकारण अटक केलेल्या माणसांना सोडावंच लागेल.
पण आंदोलन करणार कोण? कोण म्हणजे आपण सगळे. तुम्ही आहात, मी आहे आणि सगळे गावकरी येतील की आपल्यासोबत. अहो पण सगळं गाव आमच्या विरोधात आहे. सगळ्यांनी वाटते आम्ही चोरा केलेत. तुम्ही काही काळजी करू नका. मी सगळ्यांना नीट समजा. सगळे गावकरी आपल्यासोबत नक्की येतील. आपण उद्या आंदोलन करायचं. मी कुणावरच अन्याय होऊ देणार नाही म्हणजे नाही. हॅलो हा हॅलो राणादा. लक्ष्मी, कसं चाललंय कॅम्प? काय तक्रार? काही नाही. आज काय गंमत झाली सांगू का तुला? बरं ऐक, मी ते घराला जाऊन तुला फोन करतो. ठेवू का आता? पोलीस स्टेशन मध्ये मी. फोन खेचू नको लक्ष्मी, पडेल फोन. इथे जवळ येऊन बोल. ते चोराचं काय झालं रे राणादा? नाही ग, आम्ही गस्त घालतोय पण चोर आम्हाला हुलकावण्यात देते. त्या चोरांना कळलं असणार की तुम्ही गस्त घालताय. ते बघत असणार. त्या चतुर्भिंगीसारखा वेश बदलून गस्त घाल, म्हणजे त्या चोराला कळणार नाही. हो बरं लक्ष्मी, ऐक आता, पोलीस स्टेशन मध्ये आपण नंतर बोलू. हा मी ठेवतो फोन आता. तू कुठला वेश घेणार? मी साहेबांसगळं बोलून बघतो. ते जर वय म्हणले तर पुढे बघू. बरं ठेवू का आता फोन? नीट नीट त्याच्यावर वा थांबा. रुपाली मुकुंद इकडे. सांगतो बुवा, लक्ष्मीनं चोर धरायला भारी आयडिया दिली आहे. काय? म्हणजे कसं बघा, आपण गस्त घालतोय, चोरासनी कळतोय म्हणून ते आपल्याला हुलकवण्यात देतात बघा. आपण वेषांतर करून गस्त घालायची असं लक्ष्मीनं सांगितलंय. तसा लक्ष्मीच्या सांगण्यात पण पॉइंट आहे बरं खरा. हा म्हणजे आपण बी वेश बदलायचा का? वय, आपण गस्त घालायची पण वेश बदलून. सुटलो. का रे बाबा, ही भारी आयडिया आहे. आता पोलिसांची वर्दी अंगावर नाही म्हटल्यावर त्या चोरांना डाऊट येणार नाही आणि ते माझ्यावर प्राणघातक हल्ला पण करणार नाहीत म्हणून म्हटलं सुटलो. महाराज जरा हळू बोल. साहेबांनी ऐकलं तर काय खरं नाही तुझं. ठरलं तर मग आपण वेषांतर करून गस्त घालायची. तेव्हा रात्रीला 9:30 वाजता आपण भेटायचं. काय? अहो अंजलीताई, तुम्ही होता म्हणताना आमचं नवरं घरी आलं बघा. नाही नाही, माझ्यामुळे काही नाही झालं. ते निर्दोष होते म्हणून आले. हो पण आम्ही निर्दोष आहे, तुम्ही समजावून सांगितलं म्हणून आम्हाला सोडले. अहो आंदोलन केलंय आपल्या सगळ्यांसाठी अंजलीताईंनी. होय, आम्ही आमच्या बायका पोरांच्या लेख काढत होतो. पोलिसांनी नाही सोडलं तर काय करायचं मग दोस्त काम देत नव्हतं. काय कळत नव्हतं आम्हाला. पण तुम्ही आला आणि आमच्यावर इगिन केलं बघा. अगं बायानं बघत काय बसलाय सा? चला चहा करा. नाही नाही नको, त्याची काही गरज नाहीये. अहो नाही कशी अंजलीताई, तुम्ही आमच्यासाठी एवढं सगळं केले, काय ना काय घ्यायलाच पाहिजे ना. अहो आम्ही फाटकी फिरसती माणसं. लय काय नाही पण चहा तर नक्कीच पाहिजे. होय होय, बसा बसा बसा. हो ह्या सगळ्या प्रकरणात 2 दिवस तुमच्या मुलांची शाळा बुडली ना. आता उद्यापासून पाठवा त्यांना परत शाळेत. हो पाठवतो की. आणि आज रात्री तुम्ही सुद्धा सगळे मळ्यात या. आम्ही कशाला? हो तुम्ही, म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन या आज रात्री मळ्यात. त्यांचा अभ्यास होईल आणि त्या निमित्तानं तुम्हालाही थोडं शिकता येईल. होय बाय, शिकायला तर पाहिजेच की, नाही पुन्हा तो किराणावाला फसवायचा. हो म्हणूनच शिकलं पाहिजे, नाहीतर परेश पाटलांसारखी माणसं आपल्याला फसवतात. आता इथून पुढे तुम्ही शिका आणि तुमच्या मुलांनाही शिकवा. हो. इथून पुढे तुम्हाला गावात कोणी त्रास दिला ना तर सरळ माझ्याकडे यायचं. तुम्ही सांगितल्यावर आता येणारच की मॅडम. मग आज नक्की येणार ना सगळे? हो 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 येणार की.
वहिनी, हा बोला की वहिनी. हा बरकत भाऊजी, आज रात्री मयात शाळा भरणार आहे. रातच्याला? हो, मी तांड्यावरच्या सगळ्या माणसांना बोलवलंय रात्री. अहो पण कशाला? कशाला काय विचारताय? आपण त्यांना पाठिंबा दिला ना, मग त्यांनी चोरी केली नाही हे जर का खरं असेल तर तसं आपल्याला सिद्ध पण करायला पाहिजे. पण वहिनी, रातच्या शाळेने कसं काय सिद्ध होणार आहे? हे बघा, रात्री मयात ते आपल्या समोर बसलेले असताना देखील गावात चोरी झाली तर ते आपोआपच सिद्ध होईल. तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळी तयारी करून ठेवा, मी रात्री 9 पर्यंत पोहोचते. होय, बरोबर, चालते, या. ठेवते. हा. आता सापडलं. अरे कोण कोण अरे सट. कोण आहे? कोण आहे? हा? राहणार तू? मिंच्या हरिदादा तुम्ही? अरे या टायमाला काय करायला सगळं? ते गस्त घालायला. ते आमचं काम आहे ना व? आमचं काम आम्हाला करू द्या. आता चुपचाप घरला जायचं नाही तर 8 टाकेन, कळलं काय? हरिदात्या, तुम्हाला बी कळतं का नाही? वय काय तुमचं? काय करताय तुम्ही? हा ए मिंच्या, हरिदात्यांना गपचूप घरला सोडायचं नीट, कळलं काय? चल निघा. चला त्या. ए इकडे घर आहे ना व? पळ नाही तर 8 टाकेन, पळ. बापू, अहो तुम्ही सराईत चोर झालायचा. तुम्ही उचला जावा. जाऊ, मी आहे की बघतो कोण येते का बघतो. बघा खाली ठेव. काढते, काढ. अरे काढते की रे. बापू तू? अरे समजा गावात चोरी तू केलास? अरे नाही ते. अरे नाही ते काय बापू, आता तुझा खेळ खाल्ला. चल चल. बापू, 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 तुम्ही चोरी केली? माझा तांदळाचा पोता आधी दे. बापू, माझ्या गिरणीतलं 2 डबा गायब झाल्यात, ते पहिलं द्यायचं. बापू, माझ्या गाडीचा आरसा चोरलायचा, ते पण द्या पटकन. माझा मिक्सर आणि कुकर गेलाय, ते पण पाहिजे पहिल्यांदा. माझा बंब चोरला गेलाय, ते पहिला द्यायचा. बापू, बऱ्या बोलानं समद्यांचा चोरी केला मला वापस करा. हा. अरे मी नाही चोरी केली, त्या तांड्यावरच्या माणसाने चोरी केली. मला बघितल्यावर त्याने सगळा माल तसाच टाकला आणि पळून गेली होती. काय म्हणलं? परत एकदा म्हणा बघू. ते तांड्यावरच्या माणसाने चोरी केली. कसे चोरते? ते तर सगळे मयात आता माझ्या सोबत होते, मी शिकवत होते त्यांना. एक माणूस बी जागचा आलेला नाही आणि काय सांगता त्यांनी चोरी केली म्हणून? बापू, समजा चोरीचा माल कुठे? अरे खरं सांगतो मी, विश्वास ठेवा की माझ्यावर, मी चोरी नाही केली. बापू, आता बऱ्या बोलानं होय म्हणा. रेड हँड गावलायचा, सगळा गाव आहे इथं. खिमा करतील तुमचा खिमा. माझं तांदळाचं पोता जर नाही मिळालं
तर या बापूला सोडतच नाही. बापू लवकर सांगा मला कुठे कुणी बी हात लावायचं नाही, कुणी बी कायदा हातात घ्यायचा नाही. बापूला चोरी करताना रंग्यात पकडले आणि मागच्या 2 दिवसाच्या बी चोरीचा तपास होईल. म्हणजे बापूला सोडून द्यायचं? असं कसं सोडायचं? आम्ही पोलीस कशाला होतो? बापू चला आता पोलीस स्टेशन मध्ये बसायचं. देवा वाचलो रे बाबा, आबरू जाता जाता वाचली, नाहीतर या बापू संकट या माननीय परेश पाटलाची आबरू बी गेली असती. चल चल बाहेर. चल चल. ए सोड मला, ए सोड मला. ए कोण आहे मी माहिती आहे तुम्हाला? अरे यालाच माहित नाही कोण आहे ते. चला आपण काय करूया, पोलीस स्टेशन लावूया, मग तुम्हाला कळत तुम्ही कोण आहे ते. माझी वर पण ओळख आहे. होय काय? मग जी काय ओळख पाळख आहे का नाही, आपण पोलीस स्टेशन लावून करूया. चला. ए सोड मला, ए सोड मला, सोड मला. बघू जरा मुकुंद, याला आत घेऊन जा. चल. हॅलो. हॅलो. अहो तुम्ही आज जरा लवकर येता का? काव काय झालंय? काही नाही, तुम्ही लवकर या, मी आल्यावर सांगते तुम्हाला. बरं येतो लगेच. अजून किती तारखा लागणार आहेत? नाही, वकील म्हणत होता झाला आता, निकाल लावतील लवकरच. निर्णय आपल्याच बाजूने लागणार. वहिनी कोर्टाचं असं काही नसते हो. नंदिता आणि तिची मम्मी म्हणजे मुलकाच्या खोटारड्या. आजवर खोटपणा दावत दावत घटस्फोट केवढा लांबवलाय आपण बघितलंच आहे. पण आता अजून खोटं नाही चालणार, सगळं सांगून झालंय त्यांचं. काय झालंय? उद्या घटस्फोटाची तारीख लागली. कसं पण व्हावं आणि ही सोडचिठ्ठी मिळावी बघ. मेल गौदक का काय पोटगी ज्यादा द्यायला लागली तर लागू दे, पण ह्यो विषय एकदाचा संपून टाका. गौदक का अगं ते समजा आपल्या हातामध्ये नसतं. मला एवढंच कळतंय, सोडचिठ्ठी लवकर मिळायला पाहिजे बघ. सूरज ह्यात किती दिवस अडकून राहणार? काय बी काळजी करू नका. या टायमाला नंदिता वहिनीची कसली बी कारणं चालू द्यायची नाही. हो, निर्णय आपल्याच बाजूने लागेल. अहो लहान पोरा देखत अशा गोष्टी कशाला बोलायला सा, आणि त्याच्याच देखत त्याच्या आईचा पान उतारा करायला सा. गोदक का
नाचतान लवकर, मला ड्युटीवर जायचंय. वहिनी या की लवकर. येत आहेत त्या. बघितलं युवराज, आज जर या माणसासनी घटस्फोट मिळाला का नाही तर तुम्हासनी तुमच्या आईपासून तोडणार. मासनी आणि ताईसाहेबांनी लांब करायचा प्रयत्न चालू आहे बघा यांचा. आईपासून पोरग तोडायला निघाल्यात ही समधी. तू येणार नाहीस का कोर्टात? बघ ते तुम्ही जाऊन या, ते मला अर्जंट ड्युटी लागल्या. एका बी तारखेला यायला नाहीस तू. हे बघ राहणार घर तुटते असं अजून वाटतंय का तुला? साहेब ते तर आहे, पण काय करणार, नाहीलाच आहे ना. हे बघ राहणार तू उगाच वाईट वाटून घेऊ नकोस. ती बाई घर फोडायला चालती. एकदाची ती पिढा गेली की नाही आयुष्यात ना, ती बघ काळजी नाही बघ कसली. सूरज, आज ते सोडचिठ्ठीचं तेवढं बघ बाबा. बघा बघा ताईसाहेबांनी कसं बोलायल्यात. चला भाऊजी निघूया. चल. येतो. जाऊबाई मुद्दाम करतायत सगळं. अडवून पाडायला दुसरं काय? अगं मला तर काय कळणंच झालंय गोताक्का. अगं आता किती बी प्रयत्न केला तरी हे नातं जुळणार आहे का? कसं कळत नाही यासनी? सूरज, अरे त्यासनी तरी कुठं जोडायचं आहे? जाणून बुजून करायलाच समज. काय हवं युवराज? काय नाही. भूक लागली आहे? नाही. बरं मग तू वरती जाऊन झोप हा, किंवा अभ्यास करत बस. उशीर झालाय ना आता. माझ्या मम्मीला घालवायचा प्लॅन सुरू आहे नाही. नाही रे बाळा, असं काही नाही. जा तू वर. संध्या घेऊन जायला वर. ते बघायला लागते बारक्या पोराला. आपण युवराज समोर घटस्फोटाचा विषय नको काढायला. अगं पर त्याला समजणारच की, कळता झालाय तो. हो, आपण त्याला नंतर सगळं नीट समजावून सांगूया, पण तोपर्यंत आपण त्याच्यासमोर घटस्फोटाचा विषय नको काढायला. उगाच चिडचिड होईल त्याची. काय काय झालं? काय नाही, आपल्याला अडकून पाडायला. आणि काय घटस्फोट झाला तर युवराजला आपल्याकडे ठेवणार नाहीत असं म्हणतात. मग कुठं जाणार युवराज? मी दारुड आहे, युवराजचा सांभाळ करू शकत नाही असं म्हणणं आहे त्यांचं. असं कसं? नाही, आपल्या वकिलांनी आपली बाजू सुद्धा मांडली आहे. जाऊबाईंची गुन्हेगारी, त्याचा युवराजवर होणारा वाईट परिणाम सगळं सांगितलंय त्यांनी. बघितलं का युवराज, तुम्हासनी कसं वाईट म्हणाल्यात. आधी ताईसाहेबांनी घालवणार, मग तुमची बारी, आणि एकदा का प्रॉपर्टी नावावर झाली मग तुम्हासनी बी एक दिवस हाकलून देणार. घटस्फोट घेतला तर युवराज जाणार. नाही, मला वाटतं युवराज महत्वाचा आहे आपल्यासाठी. हा असणारच. युवराज अर्धा मालक आहे म्हटल्यावर महत्वाचा असणारच की. उद्या ही प्रॉपर्टी नावावर झाली का नाही महत्व जाणार. बघा तुम्ही, आपण घटस्फोट नाही घेतला तर. वहिनी काय बी झालं तरी चालेल, पण मला घटस्फोट पाहिजे. त्या बाईचं थोबाड बघायचं नाही मला. पण आपल्यासाठी युवराज सुद्धा महत्वाचा आहे ना भाऊजी. काय करायचं? नमस्कार. नमस्कार. काय काय म्हणतो काय आमचा युवराज? म्हणजे तापटपणा कमी आला का नाही साहेबांचा? काय सर, काय सिरियस आहे काय? नाही म्हणजे काही चुकीच्या टायमाला आलो काही? नाही नाही नाही, असं काय नाही. मग सगळे काळजीत पडलायस ना? आज घटस्फोटाची तारीख होती. अरे हा,
काय झालं काय तिकडे? जाऊबाई घटस्फोट द्यायला नाही म्हणाले. ठीक आहे, नाही मुद्दा म्हणून सूड उगवायला लागले. अरे आज नाही तर उद्या तिला घटस्फोट द्यायलाच लागणार आहे, नाही का? वय घटस्फोट काय आज उद्या मिळालं, पण युवराजला आमच्याकडे ठेवायचं नाही म्हणते. हो काय? हो, ही सगळी माझ्या बहिणीची शाळा आहे बघा. हो, ती आधीपासूनच लई कपटी स्वार्थी कारस्थानी आहे. सगळी खेळा करते ती. अहो पर आपल्या ह्या वागण्याचा बारक्या पोरावर परिणाम होतोय, एवढं कळायला नको त्यासनी. हो तेच ना. हो, मला बी युवराजचीच काळजी आहे. हो, त्यात लहान पोराचा काय दोष? मामा आता तुम्हीच सांगा, युवराज इथं राहायला पाहिजे का नाही? होय. हो, तिकडे जाऊन कपटीपणा शिकण्यापेक्षा युवराजचं इथंच राहणं बरोबर आहे. तर काय? हो, युवराजचं इथंच भलं आहे. तिकडे काय ठेवलंय? हो, ताईची किरकिर नसते. मामी ऐकणं झालेत की सूरज भाऊजी कसे व्यसनी आहेत आणि युवराजने कसं इथे राहायला नाही पाहिजे असे सगळे मुद्दे मांडतात. मी काय म्हणतो, एक काम करूया का? मी देतो साक्षीला. कसं? अहो, माझी बहीणच कपटी आहे हे सांगतो की सगळ्याच. अहो, युवराज तिकडे जर राहिला तर पक्का गुन्हेगार बनणार, मी सांगतो. तुम्हासनी घटस्फोट मी मिळवून देणार. मिलॉर्ड, सगळे आरोप पुराव्यानिशी सिद्ध झालेत कोर्टासमोर, तरी सुद्धा हे अजून आरोप करतायतच. मला वाटतं यामुळे कोर्टाचा वेळ वाया चालला. घटस्फोटासाठीची सर्व सबळ कारणे मिळालेली आहेत, त्यामुळे घटस्फोट तर होणारच. आता राहिला प्रश्न तो फक्त मुलाची कस्टडी कोणाकडे असणार. मिलॉर्ड, मुलाची कस्टडी आईकडेच असणं योग्य आहे. वडिलांची व्यसनं पाहता मला वाटतं हेच योग्य आहे. काय योग्य आणि काय अयोग्य यासाठीच मी निवृत्ती नाईक यांची साक्ष सुरळीत धरावी अशी कोर्टाला विनंती करतो. नाही नाही, ह्यो माझा भाऊ माझ्या जीवावर उठलाय, त्याचं काय बी ऐकू नका. तुम्ही शांत बसा थोडं. परवानगी आहे. मला सांगा, मुलानं कुठे राहावं असं तुम्हाला वाटतं आणि का? जज साहेब, मी निवृत्ती नाही, नंदिता गायकवाडचा मामा. युवराजनं त्याच्या हक्काच्या घरी म्हणजे वडिलांकडेच राहणं योग्य आहे. तो जर त्याच्या आईकडे राहिला ना तर बिघडण्याचा चान्स आहे. होय. सूरज गायकवाड आणि त्यांचं कुटुंब त्याची योग्य ती काळजी घेणार, त्याचं पालन पोषण चांगलं करणार याची गॅरंटी आहे आम्हाला. फक्त पैशानी पालन पोषण होत नाही, आईचीही माया लागते. माया नंदिता याचा काही एक संबंध नाही. आणि राहिला प्रश्न युवराजचा, तर राणा आणि अंजली त्याला चांगला सांभाळणार बघा. आणि अंजली आईची माया त्याला देणार. तुम्हाला मुलं आहे का? हो, मला एक मुलगी आहे, त्यामुळे आईची माया काय असते हे मला चांगलं माहिती आहे. हो, पण पोटचं मूल असताना तुम्ही कशावरून दिराच्या मुलाचा नीट सांभाळ कराल? मिलॉर्ड, मला वाटतं आपलं मूल ते आपलं असतं. माझ्या आशिलाच्या मुलावर नक्की अन्याय होणार नाही. होणार. मी स्वतः एक शिक्षिका आहे, लहान मुलांना फार जवळून बघितलंय. मी त्यांच्यातच कायम रमते. माझी मुलगी व्हायच्या आधी सुद्धा आणि आता झाल्यानंतर सुद्धा मी लहान मुलांमध्ये अगदी तशीच रमते. जर मी बाहेरच्या मुलांना आपलं समजून शिकवते, वागवते, तर मग युवराज तर आमच्या घरातलाच आहे. लहानपणापासून युवराजचा सांभाळ मीच केला.
कृष्णाला सुद्धा त्याच्या आईनं, देवकीनं नाही, यशोदेनं वाढवलं होतं. तीच त्याची आई झाली होती. तसंच मी युवराजची आई होईल. मी कधीही युवराजवर अन्याय होऊ देणार नाही. कोर्टाने सगळे मुद्दे ऐकलेले आहेत, त्यामुळे हे कोर्ट घटस्फोटाला मान्यता देत आहे. आणि मुलाची कस्टडी ही त्याच्या वडिलांकडेच राहणार असा निर्णयही हे कोर्ट देत आहे.